माहिती आता जाऊ मम्मी म्हणली बहिणीचा खाऊ बहिणीला द्यावा काय खातो मला हाय हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो आणि दादांनो. तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर आज आलो होतो इकडं पात भरायला. तर पात भरायचं काम चालू आहे. 2 बोहात भरून झाले. तिकडं एक खाली टाकलाय दादानी आणि हा एक भरून झालाय. छकू गेली होती बोहात आणायला आणि तिला म्हणलं पाणी घेऊन ये. लई ताण लागली होती, वाढलंय मरणाचं. तर म्हणलं छकू म्हणली इथं गार सावलीला बस मम्मी, मी तोपर्यंत घेऊन येते, मग आपण भरू पाणी पिऊ आणि मग नंतर पात भरू. तर छकू आली पाणी घेऊन. बघा इकडं आज काय संडे त्याच्यामुळं मग आज पोरांना सुट्टी होती. मग छकू म्हणली मी पण येते आज, मला घरी बस एकटीला कटाळा येतो. मग छकू पण आली होती. बघा इकडं ही बघा छकूबाई आमची. कस काय वाटतंय पात भरायला तुला? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. चांगलं कसं? चांगलं मज्जा आहे का नाही? सावलीत बस. ऊन लागत आहे तरी पण मला लागत आहे. मग टोपीमुळे नाही लागत मला. टोपीमुळे नाही लागत ना? काच नाही. तर असं आहे, ऊन लय गरम पण लय होतंय. तर म्हणलं एवढी पात भरून घेऊ मग जाऊ हे खुरपायला. काय खुरपायचं आपल्याला? भुईमुग. भुईमुग लक्षात राहत नाही, विसरून जाते भुईमुग. आजी खुरपी ती आणि छकूचे पप्पा घरीच आहेत अजून. त्यांचं चाललंय घरीच खोटो रुटू गाडी धुवायची, काय करायचं का ग. तर काल कांदे भरले, तर कांद्याला काय बाजारच नाही. तर असं आहे, तांब्या होता तिकडं का नाही आणला? काय नाही त्याला काय झालं असंच प्यायचं वर तोंड लावून. वर तोंड लावून म्हणजे असं हा काय पिय मग. इकडं दादा दमलाय हाय ना रे. तर असं आहे, थंड पाणी ना तू प्यायल्यावर मला ते. तर या तुम्ही पण मस्तपैकी गरम उन्हामध्ये थंड पाणी प्यायला. आहे की नाही? काय म्हणतोय? काय म्हणतोय? बहिणीचं नाही खाऊ बहिणीला देवा. काय द्यायचं बहिणीला? मी सांगू का? बहिणीचं नाही खा बहिणीला द्या म्हणजे बहिणीचा गुळ नाही खात बहिणीला आपलं गुळ द्यायचं असं त्याचं म्हणतंय. ए येड्या डुचक्या, पोहताच्या सावलीला झोपला काय? काय म्हणतो मला मी त्याचं गु खाऊ काय आता? तू कायला खाती? बहिणीचा नाही खाऊ बहिणीला द्या. मग काय मी गु म्हणले का हे टोनक्या? तू म्हणला का आता छकू मला घेऊन देईन गाडी? हा मग मी म्हणलं बहिणीचं नाही खावा बहिणीला द्यावा. बाबा शांती काही म्हणते ती बहिणीचं नाही खाऊ बहिणीला द्यावं. बाबा बहिणीला माहिती आता मम्मी म्हणली बहिणीचा नाही खाऊ बहिणीला द्यावं. काय खातो मला?
व्हिडिओ राहून दे तू काम कर पाहिजे हो घे गोळा कर दादा घे. तर पात झाली सगळी पोरं चालले हा जा जा. तर फायनली सगळी पात गोळा करून झाली बघा इकडं अशी सगळी आणि वाहून झाली. तर 2 बोहद राहिलेत हे न्यायचे हा एक आणि हा एक. खालची पण पूर्ण सगळी वाहून झाली आणि एवढी राहिली पात बघा ही प्रत्येक आरणीवरील राहिली आणि ती तिथं आहे. तर ती पण राहिली बोहद नसता भरला म्हणून मग ती भरलीच नाही. म्हणलं ही भरून गेल्यावर एकदाच भरून देईल. आणि त्या खाली 3 आरणींची पण पात राहिली. तर सगळे हे बोहद आपले भरले 11 बघा. आणि अजून इथं 2 बोहद भरत्यान तिथं 2 भरत्यान तिथं 2 भरत्यान तिथं 2 भरत्यान म्हणजे बेग 2 4 बेत्रिक 6 बेचोक 8 अजून 8 बोहद होतील. तर असं आहे एवढे बोहद निघाले आणि सगळे खाली तिकडं नेऊन म्हणजे स्टोअर करून ठेवले. म्हणजे कसं उन्हाळ्यामध्ये शेळ्यांना टाकायला होईन. नाणीचा ड्रम पण हा आपल्याला घरी न्यायचा आहे. तर याच्यात पाणी ते वतून देऊन घरी न्यायचा आहे हा. तर आता ह्यो मला काय वाटता नाही यायचा छकूच्या पप्पांनाच सांगन खाली करायला आणि मग तिचा तो देऊन टाकू. औषधाला हा इथं आणला होता आम्ही आणि आता जाऊ घरी घेऊन. तर असे तर चला आता मी पण निघते. आजी खाली खुरपीते म्हणून आजीला पण खुरपू लागते उशीक. तर चला आता नंतर आज आहे रविवार त्याच्यामुळं आज जायचं आहे बाजारला. तर चला आता निघते आता मी पण. तर पात गोळा करता करता जवळपास 6 वाजले होते आणि खाली आले तर इकडं आजीनी जवळजवळ 2 सारे खुरापले होते बघा. इतकं गवत होतं बारीक तण होतं लई त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं आजी म्हणली काय नको खुरपू तू आता टाईमच झालाय तू जा आता तू घरी जाऊन आवर आणि मग बाजारला जा. आम्ही निघालो बाजारला. तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट.